चंद्रपुर में अवैध गौमांस तस्करी का हुआ पर्दाफाश। रामनगर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए एक कार से अवैध रूप से ले जाया जा रहा करीब 25 किलो गौमांस बरामद किया है। इस प्रकरण में चालक अब्दुल वाहिद को पुलिस ने हिरासत में लिया है। पुलिस को सुबह सूचना मिली थी कि एक मारुति सियाज कार में अवैध रूप से गौमांस की तस्करी की जा रही है। सूचना पर पुलिस निरीक्षक शिवाजी नागवे और उनकी टीम ने त्वरित कार्रवाई करते हुए वाहन को जिजाऊ गार्डन के सामने रोका। मौके पर जांच करने पर 2 प्लास्टिक की उबलों में पैक करीब 25 किलो गौमांस बरामद किया गया है। आपको बता दें कि मारुति सियाज कार 25 किलो गौमांस, कुल माल की कीमत लगभग 6,70,000 रुपए बताई जा रही है। यह कार्रवाई पुलिस उप निरीक्षक देवीदास राठौड़ के नेतृत्व में की गई। चंद्रपुर पुलिस की इस त्वरित कार्रवाई की शहरवासियों ने सराहना की है। देखिए चंद्रपुर से बीटी न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की यह रिपोर्ट। जय श्री राम, वंदे मातरम। जय श्री राम। मी रोशन राठोड, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल। आज गोमांसाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली आणि बजरंग दल, आमचे जे राष्ट्रीय बजरंग दलचे कार्यकर्ते आणि आम्ही सोबतच सगळे पदाधिकारी आम्ही तिथे पोहोचलो आणि सापळा रचला आणि लगेचच आम्हाला त्याच्यामध्ये एक सक्सेस मिळाली। गाडी पकडल्या वेळी झडती घेतल्या गेली, तर त्यामध्ये आम्हाला तब्बल 25 ते 30 किलो कटाई केलेलं मांस मिळालं, गोमांस मिळालं। तर त्याच एक याच्यामध्ये आम्हाला पोलिसांचं चांगलं प्रतिसाद आणि सहकार्य मिळालं आणि पुढची कारवाई रामनगर पोलीस स्टेशन मधून चालू आहे। माझं म्हणणं हे आहे, प्रत्येकदा मी हेच बोलतो की आपले जे शेतकरी भाऊ बंधू आहे आणि बाकी जे काही कास्तकार लोक आहेत, आता त्यांना मला एकच कडकडून विनंती आहे की प्रत्येकदा एकच गोष्ट सांगावी लागते मला, आपण आपल्या आई बहिणींना विकतो काय? जो शेतकरी बैलाला राब करतो, मेहनत करतो शेतीमध्ये, त्याला एक म्हणजे पसीना त्याच्या म्हणजे एक मेहनतीचा त्याचा आपण एक अन्नाचा दाना खातो, ज्या मातेचा आपण दूध पितो, ज्या मातेचा आपण कष्टाचं खातो, त्या मातेला आपण कापतो का? आणि मला एकच म्हणणं आहे, आपण हे असे काम करून काय तुम्ही साबित काय करता, मला हेच समजत नाही। मला एकच म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही असं एक आई म्हातारी झाली किंवा आपली बहीण, आपला पोरगा म्हातारा झाला किंवा कुठल्याही याच्याने तो निकामी झाला तर त्याला आपण विकतो का? माझा हा प्रश्न आहे। कृपया करून माझी हात जोडून विनंती आहे शेतकरी बांधवांना आणि बाकीच्या काही कास्तकार लोकांना, कृपया करून तुम्ही आपलं काही एक छोट्या मोठ्या कारणासाठी किंवा छोट्या मोठ्या चंद पैशासाठी तुम्ही असे कामं करू नका, ही माझी कडकडून विनंती आहे। आणि मी सगळ्यांना हेच सांगतो की माझं काही हिंसा फैलवायचं काम नाहीये। राष्ट्रीय बजरंग दल हा जातीवाद कधी करत नाही आणि मी प्रत्येकांना हेच गोष्ट सांगतो की कृपया करून तुम्ही जेव्हा जेव्हा अशी कामं करसाल, आमचं राष्ट्रीय बजरंग दल तेव्हा तत्पर राहील आणि ह्या अशा गतिविधीला आळा घालण्यासाठी आम्ही हमेशा तत्पर राहू। राष्ट्रीय बजरंग दल हेच म्हणतं की आम्ही जातीवाद करत नाही आणि हिंसा करत नाही। आमचं काम नाहीये हिंसा करणं, आमचं काम आहे ह्या अशा गोष्टीवर आळा घालणं। आम्ही हिंसेचा कुठलाही प्रतिसाद देत नाही आणि कुठलाही जातीवाद करत नाही। मला हेच सांगणं आहे। जय श्री राम। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और कमेंट जरूर करें।